शेवटी सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत 5 मिनिटांमध्ये व्यक्त करायचं. डॉक्टर गोविंद व्याख्यान मालक वर्ष 15 या व्याख्यानमालेमध्ये आपला 2 सत्रामध्ये कार्यक्रम झाला. सकाळच्या सत्रामध्ये जे मान्यवर आहेत ते सर्वश्री भिकला झेंडा बाबा यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला देण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर सकाराम ठाकरे सर यांना सकाळी पुरस्कार प्राप्त झाला. हे जे काही 2 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत या दोघांसाठी सर्वात अगोदर मनपूर्वक अभिनंदन करतो. सकाळच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे काही प्रमुख पाहुणे उपस्थित होते या प्रमुख पाहुण्यांचं आणि प्रमुख वक्ते त्याप्रमाणे जालिंदर गिरे सर यांनी मार्गदर्शन केलं आणि सकाळच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाथ वाडेकर सर हे सर्व मान्यवर त्याचबरोबर डॉक्टर लोकरे सर जे फडके फाउंडेशनचे सर्व आहेत. ॲक्च्युली खरं सांगायचं तर ही माझी पहिलीच वेळ आहे. या अगोदर मी कार्यक्रमामध्ये खूप साऱ्या वेळेस उपस्थित राहिलो पण बोलण्याची स्टेजवरती माझी पहिलीच वेळ आहे आणि मी वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक आहे. त्यामुळे मुलांपुढे फक्त बोलणं एवढं मला माहिती कदाचित माझ्याकडे यावेळी बोलण्यात गडबड येऊ शकते. पण महत्त्वाची सांगायची गोष्ट अशी की वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक असतानाही साहित्यामध्ये जी काही गोडी निर्माण झाली किंवा ज्या काही गोष्टी माझ्या मनामध्ये आल्या यासाठी सर जे आहेत सर एक महत्त्वाचं प्रेरणास्थान आहे. आम्ही सरांकडे खूप मोठ्या प्रेरणास्थानी आहे तुम्ही बघत असतो आणि सरांचं जे काही साहित्य आहे खूप कमी साहित्य असं आहे की जे सायन्स व्यतिरिक्त वाचनामध्ये आलं किंवा जे वाचण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये लोकरे सरांचं साहित्य आहे त्याचबरोबर डॉक्टर गोविंद सरांचं साहित्य आहे. हे जे साहित्य आहे ह्या साहित्याने काय केलं एक विचारसरणी जी आहे विचारसरणी तयार करण्याचा प्रयत्न केला. सकाळी जे काही आपलं व्याख्यान झाले किंवा जे काही चर्चा झाल्या यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी होत्या. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती चळवळ. आता साहित्याबद्दल जर बोलायचं झालं अगदी थोडक्यात केली तर साहित्य आतापर्यंत जे काही साहित्य निर्माण झालं त्यामध्ये दलित साहित्य असेल त्यामध्ये बहुजनांचं साहित्य असेल किंवा त्यामध्ये जे उपेक्षित नसणारा वर्ग आहे अशा लोकांचं साहित्य खूप साऱ्या प्रमाणामध्ये सगळीकडे मांडण्यात आलं. पण आपलं जे साहित्य आहे त्याला आपण आदिवासी साहित्य म्हणतो. हे साहित्य मुळात या सर्व साहित्यापासून खूप लांबचं आहे आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवणार. हे जे काही साहित्य आहे हे साहित्य निसर्गाशी आपलं जे काही नातं आहे ते नातं मांडतो. त्या नात्याबरोबरच आपल्या ज्या काही कला आहेत आपले गुण आहेत त्याचप्रमाणे आपल्या मनात ज्या काही भावना आहेत त्या भावना मांडण्याचं काम या साहित्यातून केलं जातं आणि या साहित्याला एक चांगला प्रभाव निर्माण करण्याचं काम किंवा त्या साहित्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जे आहे ते फडके फाउंडेशन केलेलं आहे आणि त्यासाठी मी फडके फाउंडेशनचा खरंच ऋणी आहे. खरं तर काय होतं जेव्हा पाणी उकळतं तर पाणी उकळत असताना एक प्रक्रिया होते मी सायन्सचा व्यवसाय त्या प्रक्रियेमध्ये पाणी ठेवलं जातं तापायला कारण जाळ लावला जातो. जाळ लावल्यानंतर एक छोटा बुडबुडा येतो आणि तो बुडबुडा त्याच्या शेजारी दुसरा बुडबुडा येतो त्याच्या शेजारी तिसरा येतो. असं करता करता पातेलं पूर्ण भरतं आणि पातेलं भरल्यानंतर त्याचा एक बुडबुडा फुटतो त्याच्या बाजूला दुसरा बुडबुडा फुटतो तिसरा फुटतो. असं करता करता जेव्हा सर्व बुडबुडे फुटतात तेव्हा पाणी उकळायला सुरुवात होते आणि हे पाणी उकळायला सुरुवात होते तो जो काही प्रकार आहे तो ऍक्च्युली चळवळीचं जे काही पुढचं स्वरूप आहे ते चळवळीचं पुढचं स्वरूप आहे. सरांनी 2000 साली ही जी चळवळ उभी केली या चळवळीला हे जे काही व्यासपीठ मिळवून दिलं हा जो काही मंच उपलब्ध करून दिला या मंचामध्ये आज आमच्यासारखे सर जेव्हा ऍक्च्युली जेव्हा काम करायला सरांनी सुरुवात केली त्यावेळेस मी आमच्या विद्यार्थी दशेमध्ये असेल किंवा मी कॉलेजच्या याच्यामध्ये असेल त्यावेळेस सरांनी काम करायला सुरुवात केली. त्यामधून आम्हाला जे काही प्रेरणा मिळाली ज्या काही गोष्टी मिळाल्या त्यामुळे आजपर्यंत आम्ही इथे पोहोचू शकतो आणि हे जे काही व्यासपीठ आहे हे व्यासपीठ त्यांच्यासारखे सरांनी फक्त स्वतः न राहता त्यांच्यासारखे अनेक साहित्य निर्माण करण्याचं काम केलं. त्यांच्याकडे प्रेरणा घेऊन आता मी ही कविता लिखाण करायला सुरुवात केली. कदाचित पुढच्या वेळेस सरांच्या त्याचं उद्घाटन पण होऊ शकेल. तर ही स्वरूप झालं चळवळीचं जी रस्त्याच्या बाहेर केली जाते आणि ही ऍक्च्युली जी चळवळ आहे ही आहे वैचारिक चळवळ आणि ही जी आहे ही चालवली जाते बुद्धिजीवी वर्गाकडनं. आपल्या पुढे जो काही आता हा जो काही समाज आहे हा अगदी
हे साहित्यातून किंवा ज्या प्रकारे आपल्याला ही चळवळ पुढे चालवता येईल त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट होती, जे आपण म्हणतो साहित्य, आणि दुसरी जी आहे चळवळ ती आपल्याला पुढे न्यायची आहे. तर मला इथे सरांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वांचे आभार मानतो आणि माझी दोन शब्द थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी योग्य व्यक्तीची निवड इथे मंचावरती केलेली आहे.